आणि ठाकरे गटाचं देखील आता पुण्यामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरे गटाच्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये आज एका बाजूला अजित पवार गटाचं आंदोलन सुरू झालंय तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचं हे आंदोलन। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून थेट जोडले गेलेत। प्रदीप, पुण्यामध्ये आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे, आंदोलनाला सुरुवात झाली आहे। बरोबर आहे। आपण पाहतो की सुषमा अंधारे त्याचबरोबर सगळे शिवसैनिक आहेत पुण्याच्या जंगे महाराज रस्त्यावरती यामधून बसलेले आहेत। या सगळ्यांची मागणी आहे ते म्हणजे काल आपल्याला माहिती आहे की नारायण राणे यांनी किल्ल्यावरती किल्ल्यावरती जे आहे ते शिवसैनिकांना धमकी जी आहे ती दिली होती, त्या विरोधामध्ये सगळे शिवसैनिक आंदोलन करत आहेत आणि घोषणाबाजी जी आहे आपण पाहतोय की या ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे महिला पदाधिकारी जे आहेत त्या सुद्धा या सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ज्या राज्यामध्ये ठोकून काढायची भाषा करतात आणि गृहमंत्र्यांच्या जीवावर कायदा सुव्यवस्था हातात घेत नारायण राणे उद्दामपणाची गुंडगिरीची भाषा करतात, पत्रकारांच्या हातातले दूध काढून घेतात, पत्रकार देतात, अशा नारायण राणेवर सामाजिक घडवण्यासाठी आणि चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे, म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत। काल त्यांनी भाषा वापरली, नारायण राणेंनी जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे। नारायण राणेंनी त्यांचा संस्कार, त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैजवार पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे। काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला, एबीपी माझाचा बूम ओढणं, पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कळसूत्री बाहुल्या आहेत। मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत। सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का? काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा 7-12 हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये, हा 7-12 महाराष्ट्राच्या बापाचा आहे। नारायण राणे त्या बोलू शकत आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्या प्रकरणी, सामाजिक सलोखा भंग केल्या प्रकरणी, वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे। आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे, नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत। मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार ज्यांना जाणीवपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे। भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही,
कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो, पत्रकार असो, पोलीस असो किंवा नागरिक असो, सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही, याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे.